पालक, शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण अभ्यासत आहोत मराठी बोर्ड मार्च 2024 सोडवलेली आदर्श उत्तरपत्रिकेचा पार्ट 2। पालक, शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। केअर एज्युकेशनल ट्रिक्स या गुणात्मक वाढीसाठी उपयोगी पडणाऱ्या चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत। जे या चॅनलवर नवीन आहेत, ज्यांनी अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल, तर त्यांनी आत्ताच केअर एज्युकेशन ट्रिक्स या चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यामुळे आपणास अखंडितपणे क्रमाने सर्व विषयांचे व्हिडिओ अभ्यासता येतील। तसेच पुढील नवीन व्हिडिओचे प्रथम नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन तसेच लाईक या बटनला क्लिक करा। काही कमेंट्स असतील तर अवश्य कळवा, योग्य मार्गदर्शन केले जाईल। विद्यार्थी मित्रांनो, गुणात्मक वाढीसाठी आपणास अगोदरचे सर्व व्हिडिओ अभ्यासायचे असतील तर केअर एज्युकेशनल ट्रिक्सच्या लोगोवर क्लिक करा। होम पेज शेजारी असलेल्या व्हिडिओ या ठिकाणी क्लिक करा। आपणास सर्व व्हिडिओचा अभ्यास करता येईल। विषयाप्रमाणे अभ्यास करायचा असेल तर प्लेलिस्टमधील व्हिडिओ अभ्यासा। सर्व विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी मार्क मिळावेत ही सदिच्छा। 10वी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणात्मक वाढीसाठी व्हिडिओची लिंक शेअर करा। विभाग 3 स्थूल वाचन प्रश्न क्रमांक 3 खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा। 6 गुण। 1. माणसे पेरा माणुसकी उगवेल या विधानाचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा। विभाग 3 स्थूल वाचन प्रश्न क्रमांक 3 नवीन प्रश्न नवीन पानावर सोडवणे। 1. माणसे पेरा माणुसकी उगवेल या विधानाचा मला समजलेला अर्थ। बंजारा भाषेतील मनक्या पेरेन लागा या कवितेचे कवी विनायक पवार यांनी मराठीत रूपांतर केले आहे। बी मातीत पडून तिचं झाड होईपर्यंतचा प्रवास सांगताना माणुसकी पेरणे आजच्या काळाची गरज तसेच माणसं पेरायला हवीत हा विचार व्यक्त झाला आहे। बी मातीत पडल्याने झाड उगवेल, त्याप्रमाणे माणसे पेरल्याने माणुसकी उगवेल। माणसांनी आपली दुःखे विसरून आपल्या आजूबाजूच्या लोकांना मदत करायला हवी। एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत या सुवचनाप्रमाणे सर्वांनी वागले पाहिजे। माणसा माणसांमध्ये अतूट नाते निर्माण होण्यासाठी, माणसातील माणूस जागृत होण्यासाठी माणसे पेरा माणुसकी उगवेल असे कवीप्रमाणे मलाही वाटते। सध्याच्या धावपळीच्या जगात माणसाचे माणूसपण जागे होणे ही काळाची गरज आहे। माणुसकी म्हणजे माणसाने माणसाची केलेली कदर। आजकाल समाजातील माणुसकी कमी होत चाललेली दिसते। हे समाजासाठी नक्कीच घातक आहे। माणसांमधील नातेसंबंध घट्ट टिकवण्यासाठी मानवामध्ये सदविचार, सद्भावना अशी उत्तम लक्षणे पेरणे ही काळाची गरज आहे। असे नाही झाल्यास भविष्यात सर्वांना विपरीत परिणाम सहन करावे लागतील। प्रश्न 2 पती निधनानंतर आपण सैन्यात भरती व्हायचं। स्वाती महाडिक यांच्या
या निर्धारातून समाजाला काय संदेश मिळतो ते तुमच्या शब्दात लिहा. पती निधनानंतर आपण सैन्यात भरती व्हायचं. स्वाती महाडिक यांच्या या निर्धारातून समाजाला काय संदेश मिळतो ते माझ्या शब्दात. वीरांगना या पाठात देशहित आणि समाजहित जपणाऱ्या 2 वीरांगणांचा परिचय करून दिला आहे. यातील स्वाती संतोष महाडिक यांचा भावूक वीरपत्नी ते सज्ज वीरांगना असा प्रवास अत्यंत धाडसी, प्रेरक आणि थक्क करणारा आहे. त्यांनी पतिनिधनाचे असीम दुःख झेलले. दुःखात खचून जाणे वीरपत्नीच्या स्वभावातच नसते. असीम धैर्य असलेल्या स्वाती महाडिक यांनी पतीच्या अंत्यविधीच्या वेळीच भारतीय सैन्यात रुजू होण्याचा निश्चय केला. वयाच्या 40च्या आसपास असूनही त्यांनी घेतलेला निर्णय पूर्ण केला. या घटनेचा समाजावर प्रभाव पडलाच. त्यातून समाजाला एक महत्त्वाचा संदेश मिळाला. आपल्या समाजात अजूनही पुरुषप्रधान संस्कृती आहे. पुरुषांना सैन्यात भरती होण्याबाबत समाज अनुकूल असतो. स्त्रियांना, मुलींना सैन्यात पाठवण्यास मात्र हा समाज तयार नसतो. पुरुषप्रधान संस्कृती असलेल्या भारतातील अनेक मुलींना व स्त्रियांना सैन्य दलात भरती होण्याची प्रेरणा देऊन नव्या भारताचे स्वप्न त्या उभा करतात. स्त्रिया पुरुषां इतक्याच सक्षम असून सैनिकांचे कामही करू शकतात, असा मोलाचा संदेश समाजाला मिळतो. प्रश्न 3. उत्पत्ती कोशाचे कार्य लिहा. उत्पत्ती कोशाचे कार्य. 1. शब्दाचे मूळ रूप दाखवणे. 2. अर्थातील बदल स्पष्ट करणे. 3. उच्चारातील बदल व फरक दाखवणे. 4. बदलांचे कारण स्पष्ट करणे. उत्पत्ती म्हणजे शब्दांच्या अर्थाचे किंवा शब्दाच्या मुळाचे ज्ञान. एखाद्या शब्दाच्या मुळाविषयी माहिती देणे म्हणजे उत्पत्ती सांगणे. अशा अनेक शब्दांच्या उत्पत्तींचा संग्रह म्हणजे उत्पत्ती कोश. भाषेत अनेक कारणांनी बदल होत जातात. उत्पत्ती कोशात या बदलाचे मूळ आपल्याला शोधता येते. उदाहरणार्थ, मराठीतील आग हा शब्द संस्कृतमधील अग्नी पासून आला. हे आपल्याला उत्पत्ती कोशामुळेच कळते. कुठल्याही 2 भाषा बोलणारे भाषक जेव्हा एकमेकांच्या संपर्कात येतात तेव्हा त्यांच्या भाषांतील शब्दांची देवाणघेवाण होते. या सर्वांची नोंद उत्पत्ती कोशात पाहायला सापडते. विभाग 4 भाषा अभ्यास. प्रश्न 4 अ. व्याकरण घटकांवर आधारित कृती. 1. समास. योग्य जोड्या लावा. 2 गुण. सामासिक शब्द. त्रिभुवन, पुरुषोत्तम,
समासाचे नाव कर्मधारय समास, द्विगु समास, इतरेतर दवंदव समास. विभाग 4 भाषा अभ्यास. 1. समास. सामासिक शब्द त्रिभुवन, समासाचे नाव द्विगु समास. सामासिक शब्द पुरुषोत्तम, समासाचे नाव कर्मधारय समास. प्रश्न 2. शब्दसिद्धी. खाली दिलेल्या शब्दांचे वर्गीकरण करून तक्ता पूर्ण करा. 2 गुण. बिनचूक, जमीनदार, तीळ, आंबट चिंबट. प्रत्ययगठित शब्द, उपसर्गगठित शब्द, अभ्यस्त शब्द. प्रत्ययगठित शब्द जमीनदार, उपसर्गगठित शब्द बिनचूक, अभ्यस्त शब्द तीळ, आंबट चिंबट. प्रश्न 3. वाक्यप्रचार. खालीलपैकी कोणत्याही 2 वाक्यप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. 4 गुण. 1. कंठस्नान घालणे. 2. हुकमत गाजवणे. 3. व्यथित होणे. 4. आनंद गगनात न मावणे. वाक्यप्रचार. कंठस्नान घालणे, ठार मारणे. वाक्य. भारतीय सैनिकांनी 7 अतिरेक्यांना कंठस्नान घातले. 2. हुकमत गाजवणे, वर्चस्व गाजवणे. वाक्य. भारताने पाकिस्तान विरुद्ध कसोटी मालिकेवर हुकूमत गाजवली. तीन. व्यथित होणे, दुःखी होणे. वाक्य. लहानसहान अपयशाने व्यथित होणे अयोग्यच. 4. आनंद गगनात न मावणे, खूप आनंद होणे. वाक्य. 10वी बोर्ड परीक्षेत 99% गुण मिळाल्यामुळे माधवचा आनंद गगनात मावेना. आ. भाषिक घटकांवर आधारित कृती. 1. शब्दसंपत्ती. 1. खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. 1 गुण. 1. मार्ग. 2. जल. समानार्थी शब्द. 1. मार्ग, रस्ता, वाट, पथ. 2. जल, पाणी. 2. खालील शब्दांचे विरोधार्थी शब्द लिहा. 1 गुण. 1. सुपीक. 2. ज्ञानी. विरुद्धार्थी शब्द. सुपीक, नापीक. ज्ञानी, अज्ञानी. 3. खालील शब्दांचे वचन बदला. 1 गुण. 1. भिंती. 2. रस्ता. वचन. 1. भिंती, भिंत. 2. रस्ता, रस्ते. 4. खालील शब्दातील अक्षरांपासून 2 अर्थपूर्ण शब्द तयार करा. 1 गुण. रखवालदार.
अर्थपूर्ण शब्द खवा, वार, दार, रवा, खर. प्रश्न 2. लेखन नियमानुसार लेखन 2 गुण. खालील वाक्यांतील लेखन नियमानुसार चुकीचे शब्द ओळखून दुरुस्त करा. कोणतीही 2 वाक्ये सोडवा. 1, 2, 3, 4. वाक्य लक्षपूर्वक वाचा. त्यातील चुका अधोरेखित करा. यामध्ये पहिली वेलांटी, दुसरी वेलांटी याच्याकडे विशेष लक्ष द्या. लेखन नियमानुसार लेखन 1. महर्षी कर्वे याजमध्ये स्थितप्रज्ञाची लक्षणे होती. शला दुसरी वेलांटी, स्थला पहिली वेलांटी. 2. पावसाळ्यात दिशा धूसर झालेल्या असतात. दला पहिली वेलांटी, धला दुसरा उकार. 3. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. 4. शनिवारी दुपारी 12:30ची वेळ होती. नला पहिली वेलांटी, दला पहिला उकार. विद्यार्थी मित्रांनो, ज्या ठिकाणी आपण बदल केलेला आहे त्या ठिकाणी अधोरेखित करणे आवश्यक. प्रश्न 3. खालील विरामचिन्हे ओळखा. 1 गुण. 1, 2. विरामचिन्हे 1 स्वल्पविराम, 2 दुहेरी अवतरण चिन्ह, 4 पारिभाषिक शब्द 1 गुण. खालील शब्दांना प्रचलित मराठी भाषेतील शब्द लिहा. 1 टॅक्स, 2 एक्झिबिशन, 'पारिभाषिक शब्द 1 टॅक्स कर, 2 एक्झिबिशन प्रदर्शन. पालक, शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो, मराठी बोर्ड मार्च 2024 सोडवलेली आदर्श उत्तरपत्रिकेचा पुढील भाग अभ्यासण्यासाठी पार्ट 3चा व्हिडिओ पहा. विद्यार्थी मित्रांनो, आपण अजूनही केअर एज्युकेशनल ट्रिक्स या गुणात्मक वाढीसाठी उपयोगी पडणाऱ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चला ते पटकन करा. गुणात्मक वाढीसाठी आपण संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद.